शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मी भक्तिबाबर ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सुंदर असं आज गुलाबाचे फुलं उमललेले होते आणि बाहेर छान असा भुरभुर पाऊस चालू होता. इतकं सुंदर झाडं दिसत होते ना, म्हणलं तुम्हालाही दाखवावं. तर हे देसी मटके आहे, छोटीवाली मोड आलेली. तर नाश्त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकून झाडं मला खूप आवडतात. सारखी नजर माझी झाडावरती जाते. मस्त असे आज मी फक्त लसूण आणि ओलं नारळ घालून ही भाजी बनवली आहे. शेंगाचं कूट, टोमॅटो काही वापरलं नाही. तर मस्त अशी इथं स्टीलच्या कढईमध्ये लाडूसाठी तूप आणि जिऱ्याची फोडणी टाकून मस्त असं मिठाची शेवग्याची शेंग बनवले. लाडूला खूप आवडते बरं का मिठाची शेंग. आणि यामध्ये सुद्धा फक्त लसूण, खोबरं, तूप, हळद, मीठ, जिरे इतकंच आहे. तर मुलांसाठी तुपातली खूप भारी. सकाळचा स्वयंपाक बनवला, दोघाला शाळेत सोडलं. त्यानंतर थोडंसं तूप बनवायचं होतं, ते तूप सुद्धा बनवलं आणि त्यानंतर भांडे घासून घेतले. एक फोन आला, त्यानंतर भांडे घासायचे तसेच राहिले. एक परातमध्ये, एक तव्यामध्ये. दोन भाकरी करते, लगेच लाडूला घ्यायचा टाइम होतोय. सुने, तू लल्ली का शाळेत? किती? मॅडम ना आता रडायचं नाही म्हणलं. जॉनी झोपलाय. चला. जाताना इतका रडतो. पहिले रडत नव्हता, आता दृष्ट लागल्यासारखं सारखा लय चांगला जात होता. सगळ्यांनी कौतिक केलं, ते कौतिक उलट फिरलंय. आता रडतोय सारखा. राजगिरा लाडू आवडला तुला? खा. मस्त असं छान वातावरण झालंय. आज जेवणात काय आहे दाखव. ही शेवग्याची शेंग मिठातली, वांग आणि भाकरी. एक शाळा असते, इतका दमतो. कसा झोपलाय दाखवते. हे बघा, मी जेवण करते तोपर्यंत झोपला. असे सगळे कामं करून 10 मिनिट पडले, तोपर्यंत समर्थच्या डब्याचं टायमिंग झाला. तर आज त्यांनी मला सांगून गेलं होतं की डब्यात काय पाहिजे. त्याला डब्यामध्ये फक्त लाडू आणि धपाटे पाहिजे. तर धपाट्यात आमचे संपत आलेत आणि गावाकडून आणते वेळेस असं चुर्रा झाला होता, पण खूप छान लागतात हे चवीला, टेस्टी. त्यामुळे ते त्याला आवडलेत. खाऊचा ना आत्ता टिफिन बघितला मी, त्याने पूर्ण खाल्लाय, खाऊचा पण आणि ती पण. तर सम्राट काय म्हणते, दादा गुड बॉय आहे. मी नाही गुड बॉय, दादा गुड बॉय आहे. तू कसा आहे? इकडं बघ, तू गुड बॉय आहे का? मग डबा का बरं पूर्ण खात नाही? गुड बॉय आहे तर. इकडं बघ, इकडं डबा पूर्ण का बरं खात नाही? तू कसला गुड बॉय आहे? अरे वा, क्यूट दिसते बघ. हे छान आलंय. कसं करते बघ ना चेहरा. पोरांचं काय ना काय चालू असते. माझी सुनी घरला असते, कसली गोड दिसली असती. शिवला कसं हसू याले. संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी शेवग्याची भाजी आणि गरम गरम भात. काय खेळणार आहे? कळतं का बाळाला? का उल्लू बनवतो त्याला? मस्त असं संध्याकाळच्या जेवणात ठेचा बनवते. हे बघा, एकच याच्यात फॉरेनची पाटली नाही, कशी वेगळी दिसायला लागली. इंग्रज कसं भारसात दिसतेत ना, गोरे पान लांबलचक, तसे आहे ना समोर. छान खमंग भाजून घेते. यातच आता लसणाचा एक गड्डा, देशी लसूण सोलून टाकते. काय तोंडाला चवच येईना, तिखट खाऊ वाटत होतं, झणझणीत. मग असा बेत केला झणझणीतचा. हे बघा, मस्त असा ठेचा मिक्सरला फिरवून घेतला, खूप टेस्टी झालाय.